वहिनी, जी वहिनी मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. बोल ना देव. वहिनी, नताशाची मी सगळी माहिती काढली आहे. तिचं लग्न झालंय. काय? त्याचं नाव आहे अभय आणि तो खूप मोठा क्रिमिनल आहे. इंदोरच्या एका बँकमध्ये त्यांनी 5 कोटीचा फ्रॉड केलाय. रणवीर राजेंना हे सगळं माहिती आहे? हो वहिनी, मी सायमा आणि भैयासाहेबांना हे सगळं सांगितलं. पण भैयासाहेबांना असं वाटतंय की हा सगळा आपला प्लॅन आहे. आंधळा विश्वास आहे त्यांचा तिच्यावर. फसवत आहेत ते स्वतःला. देऊ, आमचा नताशा आणि तिच्या मुलावरती कधीच विश्वास नव्हता. आम्ही यांना सुद्धा समजवण्याचा खूप प्रयत्न केला होता, पण नाही यश आलं आम्हाला. आम्हाला माहिती होतं नताशा हे जे काही करते ते फक्त बदला घेण्याच्या भावनेनं करते. कारण रणवीर राजेंमुळे तिला जेलमध्ये जावं लागलं होतं. खूप हाल सहन केले तिने आणि जेलमधनं सुटल्यावरती ती बदला घेणार याची खात्री होती आम्हाला. पण केवळ पैशाच्या हव्यासापोटी एखादी स्त्री जी आई होणार आहे तिचा नवरा असताना इतकं खोटं बोलू शकेल? म्हणजे नताशा इतक्या खालच्या थराला जाऊ शकेल याच्यावर विश्वास बसणं खरंच कठीण आहे. हो वहिनी, नताशाचा हा खूप मोठा प्लॅन आहे आणि आता आपल्याला असा पुरावा सापडायला हवा ज्यामुळे भैयासाहेबांचा विश्वास बसेल की नताशा त्यांना फसवते. नाही ग, तू अजिबात काळजी करू नकोस. नाही, मला काही होणार नाही. अगं, कोणीही पाहिलेलं नाही आहे मला. हो, हे बघ, काही महत्त्वाचं काम होतं म्हणून बाहेर गेलो होतो मी, दुसरं काही नाही. हो हो, मी तुला. बाबाई साहेब, आहात कुठे? आपण कोण? ओळखलं नाही मला? माझे पैसे कुठे आहेत? अरे देतो ना तुझे पैसे. साहेबांनी भेटायला बोलवलं. या आली टाळकी ठिकाणावर. आता नाव सांगा. नाव? नाव सांगायचं नाही तर आलास कशाला? हे बघा सर, तुम्ही जरा जास्तच. काय जास्तच? कमी जास्तची भाषा इथे नाही करायची. आणि लाच देण्याचा विचार जरी डोक्यात घेऊन आला असशील ना तरी चालतं. हे बघा सर, तुम्हाला माहित नाही माझी काय? नाही, माझी बहीण सुद्धा इन्स्पेक्टर आहे. वा, छान. तरी मला शंका आलीच होती, तू नाव का सांगत नाही? बहीण इन्स्पेक्टर आणि भाऊ. हे बघा सर, तुम्ही मला काहीच बोलू दिलं नाहीत म्हणून मी माझ्या बहिणीबद्दल काय? हां, तुझ्या बहिणीने सांगितलं म्हणून मी तुला सोडून देणं असं वाटतं? नाही नाही, मला तसं म्हणायचंही नाहीये. मग काय म्हणायचंय तुला? काय नाव काय तुझ्या बहिणीचं? सब इन्स्पेक्टर साक्षी देशमुख. वाह वाह, क्या बात. सब इन्स्पेक्टर साक्षी देशमुख ती तुझी बहीण, ती अशी, आणि तू तिचा भाऊ. Excuse me. अरे, ग्लॅड टू मीट यू सर. आनंद वाटला भेटून. क्या बात. सो कॅन आय लिव्ह? हो हो, ऑब्विसली. थँक्यू सर. आणि यु नो, माझी फ्रेंड. हो हो, येस सर, शुअर शुअर. Thanks. हवालदार, यांना आतमध्ये घेऊन जा.
चला सर आओ सर. चल निघ. अरे पैसे पैसे काय करतोयस? 25,000 घेतलेत ना तुझ्याकडून? 25 लाख देईन मी तुला. दारू पिऊन काही बरळू नकोस. जे आधी घेतलेस ना तेवढेच परत कर. मी दारू पिऊन बडबडत नाही आहे, चांगल्या शुद्धीमध्ये आहे. माझ्या जाळ्यात एक मोठा मासा अडकलाय. माझी बायको माहिती आहे ना, नताशा. तिच्या कंपनीत CEO आहे. तिथल्या मालकालाच तिने अडकवलाय. करोडपती आहे साला. कोण आहे रे तो? नाव काय त्याचं? कोणाला सांगणार नाही ना. त्याचं नाव आहे रणवीर राजे शिर्के. हा तोच ना ज्याचे मोठे मोठे हॉटेल्स, फॅक्टरीज आणि कंपनीज आहेत तो? राजेश शिर्के ग्रुपचा मालक का? तुला आणखी एक महत्त्वाची गोष्ट सांग, कोणाला सांगू नको. नताशाच्या पोटातलं माझं मूल आम्ही त्याला द्यायला तयार झालो. आणि त्यासाठी तो एका साध्या कोऱ्या कागदावर सही करायलाही तयार झालाय. आता बघ, आपल्याकडे पैसाच पैसा असेल, पैसाच पैसा. आणि तुझे 25,000 नाही, 25 लाख देईन आता. 25 लाख. हॅलो. यात त्या दोघांचे मॅरेज सर्टिफिकेट्स आहेत आणि लग्नाचे फोटोग्राफ्स. शिवाय इंदोरच्या पोलीस स्टेशनमध्ये त्याची केस सुरू आहे, त्याचेही पेपर्स. तो इंदोरला जाऊच शकत नाही, कारण तो इंदोरमध्ये काय करत होता हे तुम्हाला माहीत नाहीये. ते माहीत करून घेण्याची आम्हाला गरज वाटत नाही. गरज आहे भैयासाहेब, आणि तीच माहिती मी काढली आहे. त्या माणसाने इंदोरमध्ये 5 कोटीचा फ्रॉड केलाय. पोलीस आजही त्याला शोधतायत. पोलिसांना चकवा देऊन तो नताशाच्या घरात राहतोय. मग तिने हेही खरंच सांगितलं असेल की त्याचं नाव अभय आहे आणि त्या दोघांचं लग्न झालं. भैयासाहेब प्लीज एकदा माझं ऐका. माझ्यासाठी नाही, तुमच्या बाळासाठी. या तुम्ही. अमोल, अरे काय झालं सगळं? अगं साक्षी, आम्हाला खरंच काही कळत नाही काय. ताब्यात घ्या सगळ्यांना. ठीक आहे, आलं सगळं माझ्या लक्षात. सिद्धांत सरांशी मी बोलते आणि काळजी करू नका तुम्ही. मी ह्यातून तुम्हाला नक्की बाहेर काढेन. हॅव पेशन्स. सर, मला तुमच्याशी थोडं बोलायचं होतं. आता काय बोलायचंय तुला? तुझ्या भावाने काय कारनामे केलेत ते कळलंच असेल ना तुला. सर, कायद्याने अजून तो दोषी ठरलेला नाहीये. तुम्ही त्याला. मी अशा लोकांबरोबर कसं वागावं हे मला चांगलंच माहिती आहे. ते तू सांगायची गरज नाहीये. तो तुझा भाऊ आहे म्हणून. नाहीतर काय? सर हे बघा, त्याने मला सगळं खरं काय ते सांगितलंय.
तो तिथे असणं हा केवळ एक अपघात होता. त्याने खरंच काही केलेलं नाहीये. बरं, हे सब इन्स्पेक्टर साक्षी देशमुख बोलतायत की एका भावाची बहीण? नाव काय त्याचं? अमोल. सर प्लीज बिलीव्ह मी, अमोल आणि त्याची मैत्रीण इनोसंट आहेत. त्याने ड्रग्ज घेतलेले नाही आहेत. त्यांनी ड्रग्ज घेतलेत की नाही ते आता थोड्या वेळात कळेलच. मी त्या सगळ्यांची टेस्ट घ्यायला सांगितली होती. त्याचे रिपोर्ट्स येतील आणि आपल्याला खरं काय ते कळेल. पण तोपर्यंत तो संशयित आहे. हा घे रिपोर्ट. काय झालं सर? रिपोर्ट्स? तुझं म्हणणं बरोबर आहे. त्यांचे रिपोर्ट्स निगेटिव्ह आलेत. सर तरी मी तुम्हाला म्हणत होते ते दोघेही निर्दोष आहेत. पण तुम्ही साक्षी, कायदा हा भावना आणि विश्वास यांच्यावर अवलंबून नसतो. तो असतो पुराव्यांवर. हवालदार, अमोल आणि त्याच्या मैत्रिणीला घेऊन या. पण सर, माणूस तर ह्याच गोष्टींच्या आधारावर जगत असतो. मी आहे. तुम्ही घरी जाऊ शकताय. म्हणजे म्हणजे तुमचे टेस्ट रिपोर्ट निगेटिव्ह आले. सो यू मे गो होम. थँक्यू सर. थँक्यू सो मच. इट्स ऑल राईट. पण ह्याच्या पुढे कुठल्याही पबला किंवा पार्टीजना जाताना दक्षता घ्या. थँक्स साक्षी. थँक्स अ लॉट. थँक्यू सर. अगं मॉम, मी नाही काय. यासाठी तुला पब मध्ये जायला परवानगी दिली मी? हॉस्टेलवर राहून हेच धंदे शिकलास? काकू, एक मिनिट. आणि केतकी, तू? तुला मी चांगल्या घरातली समजत होते. तू सुद्धा? आधी श्रावणीमुळे सगळेजण मला दोष देत आहेत. आणि तू? काकू अगं, साक्षी, त्याला पोलीस स्टेशन मध्ये आणले, कळतंय का तुला? मुलाने काय केलं ते? अरे हे सगळं जर घरी कळलं तर एक मिनिट. नाही नाही, तुम्ही खरंच याला आत टाका. याला शिक्षा व्हायलाच हवी. तुम्ही ऐकून घेणार आहात का मॅडम? त्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. ते निर्दोष आहेत. तुम्ही त्यांना घेऊन घरी जाऊ शकताय प्लीज. पण हे तिकडे गेलीच कशाला? काकू अगं, जेव्हा अमोल आणि केतकी तिथे गेले होते तेव्हा त्यांना माहित नव्हतं इकडे हा सगळा प्रकार घडणार आहे म्हणून. अनफॉर्च्युनेटली ते त्यात अडकले गेले. तुला कळतंय का काकू? खरंच ते निर्दोष आहेत दोघंही. अमोल, तुझ्यामुळे मला अजून काय काय ऐकावं लागणार आहे देवालाच ठाऊक. मॉम, अगं ठीक आहे केतकी, आय एम सॉरी. थँक्यू. चला.
काय झालं साक्षी, तू मला इथे का बोलावलंस? देव, माझ्याकडे अशी इन्फॉर्मेशन आहे की जी मी तुला दुसरीकडे कुठेही सांगू शकत नव्हते, म्हणून मी इथे बोलवलं. इन्फॉर्मेशन कुठली? अभयबद्दलची. अभय? देव, तुम्हाला सांगितल्यापासून मी असा विचार केला की मी ह्या मुलाचा पाठलाग केलाच पाहिजे. आणि ती सगळी माहिती ह्या सीडी मध्ये. थँक्स साक्षी, थँक्स अ लॉट. देव, खरं तर तू मला तुझ्या घरच्या गोष्टी सांगणार नव्हतीस, तुझ्या उंबरठ्याच्या आतच ठेवणार होतीस, पण आता त्या माझ्यापर्यंत आल्यात. पण तू काळजी करू नकोस, हे फक्त आपल्या दोघीतच राहील. थँक्स. आता ही सीडी बघून तरी भैयासाहेबांचा विश्वास बसायला हवा की नताशाच दोषी आहे. रणवीरला तर मी विश्वासात घेतलंय, पण त्या देवयानीनं किती ठिकाणी घोळ घालून ठेवलेत कोणास ठाऊक. साईमांना विश्वासात घेतलं की सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होते. अशा कंटाळा आला मला या लपण्याचा. काय करायचं काहीच कळत नाहीये. इथे तो मित्र, तो गोव्याला गेलाय. कोणाला भेटू शकत नाही, कोणाशी बोलू शकत नाही. नजर कधीत अडकल्यासारखं वाटतंय. त्यापेक्षा जेलमध्ये सडलो असतो ना तर बरं झालं असतं. अभय, तुला काय वाटतं हे सगळं मी जाणून बुजून करते? मला आनंद वाटतो या गोष्टीचा. अभय, हे बघ, रागाच्या भरात चुकीचं पाऊल उचलू नकोस. पेशन्स ठेव. आणि तिथल्यापेक्षा तू इथे जास्त सेफ आहेस. त्या लोकांचा हा समज झालाय की तू माझा मावस भाऊ आहेस आणि इंदोरला गेलायस. त्यांना कळलं नाहीये की तू माझा नवरा आहेस. थोडा वेळ जाऊ दे, सगळं सुरळीत. नताशा, रणवीर, तुम्ही इथे? तुला काय वाटलं आम्ही इकडे पोहोचू शकणार नाही? तू वाटेल तशी वागशील आणि आम्ही गप्प बसू. तुमचा काहीतरी गैरसमज होतोय रणवीर. तुम्ही समजता तसं तसं काही नाहीये. गैरसमज झाला होता, आता आम्हाला सगळं कळलंय. उगीच खोटा आणू नकोस. आम्हाला तुझ्या तोंडून सगळं खरं ऐकायचंय. रणवीर राजे, ती खरं बोलते. तुझं भलं यातच आहे की तू गप्प बसावंस. नताशा, आम्हाला जास्ती बोलायची सवय नाही. आम्हाला फक्त एवढंच सांग, तू इथं का आलीस आणि हा माणूस कोण आहे हे आत्ताच सांगणार आहे का हा मेल्यावर? रणवीर, मी तुम्हाला सांगितलं ना की तो माझा मावस भाऊ आहे. तो बस! खूप खोटं बोललीस आणि आम्ही खूप खोटं ऐकलं. आम्हाला फक्त तुझ्याकडून वधवून घ्यायचं होतं. पण आता काही बोलायची गरज नाही. आम्ही सांगतो, हा माणूस इंदोरचा आहे. यानं 5 कोटीचा फ्रॉड केलाय. तुझ्या घरी हा लपून बसलाय कारण पोलीस याच्या मागावर आहेत.
हा तुझा नवरा आहे हेच मला तुझ्याकडून ऐकायचं होतं. पण आता ती संधी गेली आणि याची वेळही संपली.